मॉर्निंग एव्हरीवन. स्पंदन गिरायचं नौका. मला स्कूलचा स्टाफ, प्रिन्सिपल मॅम अँड टीचर्स यांना मनापासून एकदम हार्टफेल्ट फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट खूप जास्त थँक्यू बोलावं असं मला वाटतंय. बिकॉज द कॉपरेशन दॅट आय गॉट फ्रॉम दिस स्कूल, टीचिंग लर्निंग इज ग्रेट, एकदम ग्रेट आहे. त्याच्याबद्दल विषयच नाही. मी तर म्हणेल की ऍटलीस्ट आपला हा जो एरिया आहे पंचवटी एरिया, त्या ठिकाणी तरी आपली स्कूल बेस्ट आहे. बाकीच्या स्कूल्स बद्दल आय डोंट नो एनिथिंग. मी माझं स्वतःचं पर्सनल एक्सपिरियन्स सांगते. मी स्पंदनला नर्सरी पर्यंत दुसऱ्या स्कूलमध्ये टाकलेलं होतं अँड त्या ठिकाणी मला त्याची प्रोग्रेस, आय डोंट वॉन्ट टू टेक द नेम ऑफ दॅट स्कूल, परंतु मला त्या ठिकाणी त्याची प्रोग्रेस बिलकुल पण नाही जाणवली. आणि मॅमला मी पर्सनली आधीपासूनच ओळखत होते. त्याच्यामुळे माझ्या आधीपासून इच्छा होती की मी मॅमच्याच स्कूलमध्ये माझ्या मुलाला ऍडमिशन घ्यावं. बट आय वॉज स्टेइंग इन सम अदर एरिया. तर मॅमच्या स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यावं म्हणून मी ह्या एरियामध्ये शिफ्ट झाली आणि मग नंतर मी पासून स्पंदनला ह्या स्कूलमध्ये ऍडमिशन घेतलं आणि त्याची जी प्रोग्रेस झाली दॅट वॉज अनबिलिव्हेबल. रोज काहीतरी नवीन शिकून येणार आणि जनरल नॉलेज तर बापरे, कधी कधी आपल्याला विचार करावा लागतो अरे आपल्याला पण माहिती नाही. मी टीचर, मी स्वतः टीचर आहे तरी मला कधी कधी असं वाटतं अरे हा तो प्रश्न विचारणार आहे, मला आन्सर माहिती काय याचं जनरल नॉलेज. आणि तो म्हणजे आपल्या मुलांची त्यावेळेला आपण आपल्या डोळ्यांच्या समोर जी प्रगती बघतो तर त्याच्यानंतर जो आनंद होतो तो आपण शब्दात एक्सप्रेस करू शकत नाही, खरंच नाही एक्सप्रेस करू शकत आपण. आणि मी कोचिंग इन्स्टिट्यूट मध्ये जॉबला असल्यामुळे माझे लेक्चर्सचे टायमिंग अँड ऑल, त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम स्कूल चालू होण्याच्या अगोदर मला स्पंदनला जॉब करायला लागत होतं. मॅमला रिक्वेस्ट केल्यानंतर सगळ्या टीचर्स पण कोऑपरेट करत होत्या. तेवढं त्याच्यासाठी त्यांनी परमिशन दिली की ठीक आहे मॅम, तुमची अडचण आहे, जेन्युइन आहे, म्हणून तुम्ही लवकर सोडून जा त्याला. कधी कधी घ्यायला उशीरही झाला असेल घ्यायला यायला, त्याही वेळेला त्यांनी काळजी घेतली असेल जस्ट. आणि असं कुठलीच स्कूल नाहीये की तुम्ही प्रिन्सिपल मॅमला किंवा स्टाफला डायरेक्टली कॉल करून त्यांच्याशी कम्युनिकेट करताय. या ठिकाणी एवढी फ्लेक्सिबिलिटी मिळते, इतका डायरेक्ट कॉन्टॅक्ट असतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रत्येक टीचर प्रत्येक इंडिव्हिज्युअल स्टुडंटला नावं निवडून प्रत्येकाच्या पॅरेंट्सला ओळखतात आणि ही गोष्ट खरंच खूप मोठी आहे. याच्यावरून दिसून येते की त्यांचं किती पर्सनल अटेन्शन आहे. आम्ही कोचिंग क्लासेस मध्ये शिकवत असताना सुद्धा आम्हाला सगळ्या मुलांचे नाव लक्षात नाही राहत. खरंच फ्रँकली स्पीकिंग आम्हाला नाही लक्षात राहत. मुलांचे नाव 2-3 असे आगाऊ कार्टून असतात की जे येतात नजरेत म्हणून त्यांचे नाव लक्षात असतात. सगळ्यांना लक्षात ठेवणे इज मेअरली इम्पॉसिबल. परंतु इथे प्रत्येक स्टुडंट कोणत्या गोष्टीत चांगला करतो, कोणत्या गोष्टीत त्याचा कमी आहे, काय त्याच्याकडून करून घ्यायला सगळं त्यांना माहिती असतं. आणि स्पेशल थँक्स टू यू शीतल मॅम. स्पंदन इज व्हेरी मच अटॅच्ड विथ दॅट. समटाइम्स जसं त्याला कळतं ना, आता जसे लास्ट जवळ येत होते ना, ही वॉज लाईक व्हेरी इमोशनल की आता आम्हाला आमच्या मॅम नाही भेटणार, आता आम्हाला स्कूलमध्ये नाही जाता येणार, मग मॅमसाठी काय बनवू, मी मॅमसाठी काय घेईन, मॅमला आवडेल का मी असं केलं तर, मॅमला आवडेल का मी तसं केलं तर. म्हणजे जसं एखाद्या मम्माला अटॅच असतं ना केलं तर किड्स वर अटॅच टू यू लाईक दॅट मॅम. मीन्स त्यांचं आपल्याला पण तेवढं इमोशनल झाल्यासारखं वाटतं. खरंच खूप गैरगरमी येतं. अँड थँक्यू सो मच मॅम फॉर लव्हिंग आवर किड्स so much just like your own kids. You love our kids just like your own kids. Thank you so much. Thank you very much.